मित्रांनो, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. कारण हे भाषण फक्त पेट्रोल किंवा सोनं किंवा वर्क फ्रॉम होम बद्दल नव्हतं, तर भारताला येणाऱ्या मोठ्या आर्थिक संकटाची एक प्रकारची वॉर्निंग होती. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की मोदींनी अचानक भारतीयांना सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम घ्या असं का सांगितलं. तर बघा, आता सध्या मिडल ईस्ट मध्ये तणाव वाढत चालला आहे. इराण इस्रायल तेलाचा व्यापार आणि जगभरात वाढणारे क्रूड ऑइलचे रेट्स याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, जर बाहेरून तेल महाग आलं तर भारतात पेट्रोल डिझेल महागणार, ट्रान्सपोर्ट महागणार, महागाई वाढणार आणि शेवटी सामान्य माणसाचा बजेट कोलमडणार. आणि म्हणूनच मोदींनी पहिला मोठा मुद्दा मांडला, पेट्रोल डिझेल जपून वापरा. आता काही लोकांना वाटलं की हे फक्त एक सामान्य स्टेटमेंट आहे, पण नाही, यामागे सरकारचा मोठा इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन आहे. मोदी म्हणाले की अननेसेसरी ट्रॅव्हल टाळा, कार पुलिंग करा, मेट्रो वापरा आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा. जर लाखो लोक रोज ऑफिसला जाणं कमी करतील तर किती फ्युएल वाचेल. आणि म्हणूनच अनेक लोक आता म्हणतायत, देश हळूहळू क्रायसिस मोड मध्ये जातोय का, हा प्रश्न निर्माण होतोय. पण थांबा, खरी चर्चा तर पुढच्या मुद्द्यावर झाली. मोदी म्हणाले, पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळा. बस, हे एक तास सोशल मीडियावर स्फोट झाला. कारण भारतात सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, तर लोकांची सेव्हिंग आहे, सिक्युरिटी आहे, लग्न आहे आणि संस्कार आहे. पण सरकारचा मुद्दा वेगळा आहे. भारत मोठ्या प्रमाणात गोल्ड इम्पोर्ट करतो आणि गोल्ड इम्पोर्ट करण्यासाठी डॉलर खर्च होतो. आता जर तेलही बाहेरून महाग विकत घ्यायचं आणि सोनंही मोठ्या प्रमाणात आयात करायचं तर देशात फॉरेन एक्सचेंजवर प्रचंड ताण येऊ शकतो. म्हणूनच मोदींनी लोकांना अप्रत्यक्षपणे सांगितलं, आता थोडं कंट्रोल करा. पण इथेच संपलं नाही. मोदींनी खाद्यतेलाबद्दलही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, खाद्यतेल कमी वापरा. आता लोक म्हणाले, अरे आता स्वयंपाकावरही कंट्रोल येणार का. पण यामागेही कारण आहे. भारत मोठ्या प्रमाणात पाम ऑइल आणि एडिबल ऑइल इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण जितकं जास्त तेल वापरू तितके जास्त डॉलर बाहेर जाणार. आणि म्हणून सरकार आता लोकांना सेव्हिंग मोड मध्ये जायचा इशारा देताना दिसते. सरकारला भीती आहे की जर मिडल ईस्ट मध्ये परिस्थिती आणखी बिघडली तर भारतावर महागाईचं मोठं संकट येऊ शकतं. आणि म्हणूनच काही लोक आता म्हणतायत, हे भाषण म्हणजे फ्युचर इकॉनॉमिक इमर्जन्सीची सॉफ्ट वॉर्निंग होती का. तर काही लोक मोदींचं कौतुकही करतायत. त्यांच्या मते देशाला आधीच सावध करणं ही रिस्पॉन्सिबल लीडरशिप आहे. पण आता मुद्दा येतो विरोधकांचा. इथे विरोधक काय म्हणतात ते बघू. विरोधकांचा आरोप आहे की देशात आधीच बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक ताण वाढला आहे आणि आता सरकार लोकांना कमी खर्च करा असं सांगतंय. मात्र सत्य काय आहे हे तर येणारा काळच सांगणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, मोदीचं हे भाषण साधं नव्हतं, त्यात एक मोठा संदेश दडलेला होता. कारण पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना थेट सांगितलं, सोनं कमी घ्या, फ्युएल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा. आणि म्हणूनच आता देशभरात एकच चर्चा सुरू आहे, भारत खरंच एखाद्या मोठ्या आर्थिक वादळाच्या तयारीत आहे का. तुम्हाला काय वाटतं, मोदीचं हे भाषण योग्य होतं का, की हा फक्त लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच मोठ्या अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.